नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीच्या 9 दिवसात काय करावे, काय करू नये. 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत आपण पाहणार आहोत. नवरात्रीच्या दिवशी कलशस्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळते. शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैद्युती योग निषिद्ध मानले जातात. पहिल्या दिवशी प्रतिपदा. या तिथीला कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करायची असते. दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा. आरती 2 वेळा करावी. सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी. घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवीची आरती करावी. दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्रे जपावी. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा. कुणाचाही राग करू नका. कुणाच्याही कटू बोलू नका. निंदा नालस्ती करू नका. काय होतं की आपण उपवास करत असतो, पण ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचं पूर्ण फळ मिळत नाही. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते. तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते, कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणे ही शुभ मानले जाते. हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता. असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळेल, कारण याच्यातले उच्चार करणे अतिशय सोपे आहे आणि ते शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून मोबाईलवर तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता. दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आवर्जून करावी. वर्षातून 2दा ही सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. म्हणजेच चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचं पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते. पवित्र सण आहे, म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा. स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा. त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो. त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते. नवरात्रीच्या दिवसात काय करू नये. जर कलशस्थापना केलेली असेल, अखंड ज्योत प्रज्वलित केलेली असेल तर ती विझवू नका. ती विझणार नाही याची खबरदारी घ्या. आणि जर चुकून वात विझली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा याचा अर्थ मुळीच घेऊ नका, कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं. त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत. आणि चित्रपटांमध्ये, टीव्हीमध्ये आपण पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलं असतं आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो. त्यामुळे आपल्याला तसे वाटतं. वात विझले किंवा दिवा विझणे आपल्या निष्काळजीपणामुळेच होऊ शकतं. विझणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपवासी राहू नये. जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत. पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे उपवासी राहू नये. उपवास केला किंवा नाही केला तरीही मांसाहार करू नका आणि मद्यपेय घेऊ नका. तामसिक पदार्थ खाऊ नका. कांदा, लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात. नवरात्रीच्या दरम्यान दाढी करू नका. केस कापू नका. नखे कापू नका. कोणाबद्दल कठोर वागू नका. ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा. घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या, कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीला आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते. साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. नवरात्रीच्या दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण, कांदा याचं सेवन करू नये.
शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करा. तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणार आहात, तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये. जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं, तर घर कधीही रिकामं सोडू नये. नेहमी घरात कोणी ना कोणी असावं. घराला अगदीच कुलूप लावून, दरवाजाला लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नयेत. आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे. काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गेची पूजा अर्चना करू नये. त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता. देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे. हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात. हे लोक आवडीने अशा गोष्टीचे पालन करतात. उपवास ठेवणाऱ्याने चप्पल, बूट, बेल्ट यांचा वापर करू नये. या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो. त्यामुळे चप्पल, बूट, बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो. या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे. विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्र स्थापनेच्या दिवशी फळं खावीत. या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान 9 दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये. तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ, भगर, भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, राजगिरा, भेंडी, सेंदवा नमक, बटाटा, मेवा, शेंगदाणे यांचं सेवन करू शकता. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठण करताना कोणाशी बोलू नये. असे केल्याने पूजा अपूर्ण मानली जाते. स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण करताना शक्यतो मन आपलं एकाग्र असणे तितकंच गरजेचं आहे. त्यावेळेस आपलं मन पूजेमध्ये व्यस्त असलं पाहिजे. इतर जे काही विचार आहेत तर ते आपल्या मनामध्ये यायला नकोत. मन कुठेही इतर गुंतलेलं नसावे. मन लावून भक्तिभावाने पूजा करावी. तीच पूजा माता भगवतीला आवडते. घरातील वडील झालेल्या व्यक्तींचा अपमान करू नये. शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद किंवा मारामारी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या. कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे. घरातील स्त्रीचा आदर करा. घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या. कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आवर्जून शेअर करा. श्री स्वामी समर्थ.